नमस्कार. तर चला आपण कोल्हापुरी चटकदार मिसळ तयार करू. एक कांदा, थोडं सुकं खोबरं, एक मिरची, बदाम फूल, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, थोडंसं तीळ, थोडंसं ओलं खोबरं आणि एक टोमॅटो. बटाटे उकडून कापून ठेवलेले आहेत. थोडंसं तेल टाकून, थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकून मटकी परतून त्यात थोडं पाणी घालून हळद पूड घालून थोडं कच्च्यावर असं शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं तेल जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं की ओली मिरची, थोडंसं मीठ चवीनुसार, हळद पूड तुमच्या आवडीनुसार आणि बटाट्याची भाजी बारीक करून घ्यायची आहे. त्यामुळे त्याची टेस्ट खूप भारी येते. नंतर कोथिंबीर टाकून थोडं हलवून घ्यायचं आहे. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा. तर त्यानंतर त्यात टोमॅटो थोडं टाकायचं. तर त्यात कांदा घातलेला आहे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यावा. कांदा आणि टोमॅटो भाजून झाल्यावर त्यात सुकं खोबरं टाकावं. त्यानंतर ओलं खोबरं, त्यानंतर थोडं तेल टाकावं. त्यानंतर ओली मिरची टाकावी, बदाम फूल आणि दालचिनी. आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. एका भांड्यात तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की गॅस बारीक करणे. त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची. चांगलं हलवून घेऊन वाटलेला मसाला टाकायचा. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं. त्यात थोडीशी हळद टाकू, थोडंसं लाल तिखट टाकू. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. थोडीशी बेडगी मिरची टाकू, त्यामुळे कलर खूप छान येतो. व्यवस्थित एकजीव करून घेऊ. अशा प्रकारे मसाला भाजून झालेला आहे. बघा तेल कसं सुटलेलं आहे मसाल्याला. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ. मग गॅस बारीकच ठेवू. त्यानंतर एक चमचाभर गरम मसाला घालू. हे मटकी शिजवलेलं पाणी आहे, त्यात ह्या मसाल्यात ओतू. त्यामुळे टेस्ट खूप छान येते. बघा अशाप्रमाणे कट सुटलेला आहे. अशा प्रकारे आपली मिसळ रेसिपी आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.